प्रथम नाणेफेकी जिंकून कालुस्ते 11 या संघानं उस्मान सिनान या संघाला आमंत्रण केले, ते मात्र क्षेत्ररक्षणासाठी। आणि या सामन्याचे पंच म्हणून आपल्याकडे आपण त्याला पाहतोय तो मात्र इवान पिंटू आणि अजहर हसवारे या सामन्यासाठी पंच म्हणून आपल्याला लाभतायत, ते मात्र अजहर हसवारे आणि पिंटू बाई। सलामीची जोडी मैदानात येते, ती मात्र इम्रान बलबले आणि सलमान सरदार सुरुवात करतायत। पंचांची एंड करून मारा करतोय, स्ट्राइक नसणार आहे तो मात्र सलमान सरदार। गोलंदाज पंचांची एंड करून मारा करतोय, तो मात्र सलमान साठी चांगला चेंडू पहिल्या चेंडूवरती षटकाराला आगमन करतोय, तो मात्र ह्या खेळाडूचा गोलंदाजाचा। आणि फैसल फिरफिरे मारा करतोय, स्ट्राइक नसणार आहे तो मात्र सलमान सरदार। हा देखील चांगला फटका असणार आहे, प्रयत्न असणार आहे, झेलची संधी असणार आहे आणि मात्र झेल तिथं सोपा झेल टिपतोय तो क्षेत्ररक्षक आणि सलमान सर। पुन्हा एकदा फैसल फिरफिरे पंचांची एंड करून मारा करतोय, तो मात्र शादाब साठी। हा देखील चांगला चेंडू होता, फलंदाजाला काय चेंडू समजला नव्हता आणि मात्र फलंदाज बाद होतोय। या फटक्यावर किती धावा येत आहेत आणि चौकार येतोय। हा देखील चांगला फटका येतोय आणि या फटक्यावर नक्कीच षटकार येतोय। काय फलंदाजी करतोय तो मात्र मुजाहिद जिवलीच्या नावाने वैयक्तिक कोटातील पहिलं तर संघामार्फत दुसरं षटक येतोय, तो मात्र शबी पंचांची एंड करून पुन्हा एकदा शबी पंचांची एंड करून मारा करतोय इम्रान साठी। देखील चांगला चेंडू होता, फलंदाजाला काय चेंडू समजला नव्हता, चेंडू निर्धाव येतोय। गोलंदाज पंचांची एंड करून शबी मारा करतोय, तो मात्र इम्रान साठी। हा देखील चांगला फटका असणार आहे, या फटक्यात किती धावा येत आहेत ते पाहणं गरजेचं असणार आहे। तो मात्र क्षेत्ररक्षण धावतोय, देखील चांगला फटका येऊन ह्या स्ट्राइक नसणार आहे इम्रान बलबले। नॉन स्ट्राइक एंडला मुजाहिद जिवले। पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात होते, शबी मारा करतोय। हा देखील चांगला फटका असणार आहे, प्रयत्न देखील चांगला असणार आहे, झेलची संधी असणार आहे आणि तिथं झेल सुटतोय आणि ह्या धावेवरती या फटक्यावर एकच धावार समाधान, या फटक्यावर 2 धावार समाधान भेटतोय आणि गचर क्षेत्ररक्षण होतोय तिथं। पुन्हा एकदा पंचांची एंड करून शबी मारा करतोय, तो मात्र इम्रान साठी। हा देखील चांगला फटका येणार आहे, या फटक्यावर किती धावा येत आहेत आणि मात्र येतोय काही क्षेत्ररक्षण होतोय तिथं, 6 धाव वाजवतोय संघासाठी। तर पुन्हा एकदा गोलंदाज शबी मारा करतोय, तो मात्र मुजाहिद साठी। हा देखील चांगला चेंडू होता, फलंदाजाला काही चेंडू समजला नव्हता आणि मात्र षटक संपलाय। 2 षटकाच्या समाप्तीनंतर एकूण जाऊन संघ पोहोचलाय 2 गडीच्या मोबदल्यात 25 धावा। वैयक्तिक कोटातील दुसरं तर संघामार्फत तिसरं षटक घेऊन आलाय गोलंदाज पंचांची एंड करून मारा करतोय, तो मात्र फैसल फिरफिरे। हा देखील चांगला फटका येणार आहे, या फटक्यावर किती धावा भेटतायत जर पाहणं गरजेचं असणार आणि काय क्षेत्ररक्षण होतं, प्रयत्न देखील तेवढा चांगला होता पण गोलंदाज पंचांची एंड करून फैसल फिरफिरे मारा करतोय। हा देखील चांगला फटका येतो, या फटक्यावर किती धावा येत आहेत ते गरजेचं असणार आहे आणि या फटक्यावर नक्कीच 2 धावा भेटतायत। या 2 धावेच्या मदतीनं एकूण जाऊन संघ पोहोचलाय, तो मात्र 31 धावेवरती। हा देखील चांगला फटका होता आणि मात्र फैसल पुन्हा यशस्वी ठरतोय आणि या चेंडूवर देखील निर्धाव चेंडू येतोय आणि ओव्हर षटक संपलाय। पण वैयक्तिक कोटातील पहिलं तर संघामार्फत 4थं षटक घेऊन येतोय गोलंदाज निहाल गोटेकर, माफ करा निहाल। पुन्हा एकदा गोलंदाज पंचांची एंड करून हा देखील चांगला चेंडू होता, फलंदाजाला काही चेंडू समजला नव्हता, निहाल गोटेकर। हा देखील चांगला फटका आहे, काय फलंदाजी करतोय, स्वतःला देखील इम्रानने देखील सिद्ध करून दाखवलाय आणि ह्या फटक्यात चौकार येतोय, चौकारांना देखील खात्यात भर पडतोय। पुन्हा एकदा गोलंदाज पंचांची एंड करून मार करतोय, तो मात्र निहाल। आणि हा देखील प्रयत्न असणार आहे, झेलची संधी असणार आहे आणि देखील झेल सुटतोय, किती धावा येणार आणि मात्र देखील चौकार येतोय। पुन्हा एकदा निहाल गोटेकर पंचांची एंड करून मारा करतोय, तो मात्र मुजाहिद जिवलेसाठी। हा देखील चांगला फटका असणार आहे, या फटक्यावर किती धावा येतात हे पाहणं गरजेचं असणार आहे आणि मात्र चौकार येतोय। या चौकाराच्या अंतिम षटक घेऊन आलाय गोलंदाज पंचांची एंड करून मारा करतोय, तो मात्र दानिश। चांगला चेंडू होता आणि पंच आमच्याकडे वळतायत, सुवेरची घोषणा करतायत। पंचांची एंड करून मारा करतोय, तो मात्र मुजाहिद साठी। हा देखील चांगला फटका येतोय आणि काय फटका मारतोय, या फटक्यावर 6 धावा येत आहेत। पंच आमच्याकडे षटक करून मारा करतोय, तो मात्र दानिश। हा देखील चांगला फटका येतोय, या फटक्यावर किती धावा करणार आणि मात्र येतोय चौकार। चांगली फलंदाजी करतोय मुजाहिद जिवले। एकूण जाऊन संघ पोहोचलाय, तो मात्र 61 धावा, 62 धावांचं आव्हान असणार आहे, तो मात्र उस्मान सिनान ह्या संघासमोर।
मार्फत पहिलं षटक घेऊन येते गोलंदाज. पंचांचे एंड करून झुएब बिजले स्वतः कर्णधार. स्ट्राईकला असणार आहे तो मात्र सज्जाद, तर नॉन स्ट्राईक एंडला असणार आहे तो मात्र फैसल. पहिलं षटक घेऊन येते गोलंदाज झुएब बिजले. पंचांचे एंड करून मारा करतोय तो मात्र सज्जादसाठी आणि प्रयत्न असणार आहे. आणि ह्या फटक्यावर देखील काय होतोय पाहणं गरजेचं असणार आहे. झेलची संधी आणि झेल सुटतोय. मोठा धक्का होता पण तिथं झेल सुटतोय. मुजाहिद जुलेच्या हाताला चूक होतोय आणि ह्या फटक्यावर 2 धावा भेटतायत आणि सज्जादसाठी हा देखील चांगला फटका होता. हेलिकॉप्टरच्या स्वरूपात चांगला प्रयत्न होतोय. चांगला क्षेत्ररक्षण होतो तिथं. सलमान सरदार देखील चांगला क्षेत्ररक्षण करतोय आणि या फटक्यात एकच धाव भेटतोय. 7 नाही भेटत आहे तो मात्र झुएब बिजलेला आणि एकूण जाऊन संघ पोहोचलाय तो मात्र 4 धावा. पुन्हा एकदा झुएब बिजले पंचांचे एंड करून आणि हा देखील काय फटका येतोय. कौतुक कराल तेवढं कमी असणार आहे या सज्जादचं. आणि झुएब बिजलेसाठी या स्पर्धेसाठी देखील शुभेच्छा येत आहेत. पुन्हा एकदा गोलंदाज झुएब बिजले. हा देखील चांगला फटका येतो आणि काय फलंदाजी करतोय. झुएब बिजलेच्या वरती आक्रमण चढवतोय आणि पुन्हा एकदा सलमान सरदार पंचांचे एंड करणं मारा करतोय तो मात्र स्ट्राईकला असणार आहे तो मात्र फलंदाज फैसल. हा देखील चांगला फटका असणार आहे. या फटक्यात किती धावा येत आहेत पाहणं गरजेचं असणार आहे आणि तिथं गचाड क्षेत्ररक्षण होतोय आणि 4 धावा भेटत आहेत. गचाड सलामीचा सज्जाद स्ट्राईकला असणार आहे. हा देखील चांगला फटका असणार आहे. या फटक्यात किती धावा भेटत आहेत आणि एकाच धावावर समाधान भेटतोय सज्जादला आणि खात्यात भर पडतोय. एकूण जाऊन संघ पोहोचलाय तो मात्र 24 धावा. गोलंदाजी करतोय. नियंत्रण मारा ठेवलाय. स्लोअर 1 तर हा देखील चांगला फटका असणार आणि या फटक्यावर किती धावा येत आहेत. षटकार येतोय. सातत्यानं देखील हा चेंडू आणि 18 धावेवरती खेळतोय. पुन्हा एकदा सलमान सरदार पंचांचे एंड करणं मारा करतोय. हा देखील काय फटका मारतोय. पॉवरफुल षटकार. काय फलंदाजी. वैयक्तिक कोटातील पहिलं तर संघामार्फत 3रं षटक घेऊन येतोय गोलंदाज. पंचांचे एंड करून मारा करतोय तो मात्र शादाब. हा देखील चांगला फटका येणार आहे. या फटक्यावर झेलची संधी असणार आहे आणि मात्र षटकार येतोय. काय फलंदाजी मैदानामध्ये. शादाब स्ट्राईकला असणार आहे तो मात्र टेनिस क्रिकेटचा बाहुबली तो मात्र सज्जाद. गोलंदाज मारा करतोय. हा देखील चांगला फटका आणि हा फटक्यावर काय घडतोय मैदानामध्ये. आज सातत्यानं देखील हा सार करून देखील सिद्ध करून दाखवतोय की मला षटकाराचा राजा का म्हणतात. पुन्हा एकदा गोलंदाज पंचांचे एंड करून हा देखील पुन्हा एकदा सलग 2 चेंडूवर 2 षटकार आणि सामन्याला देखील एकतर्फे सामना. मात्र 57 धावा. पुन्हा एकदा गोलंदाज पंचांचे एंड करून दानिश मारा करतोय तो मात्र फैसल साठी. हा देखील चांगला फटका येणार आणि सलग सातत्यानं देखील षटकारानं सामना संपवतोय आणि एकतर्फे सामना विजय म्हणून फैसल फिरफिरे. 7 चेंडू आणि 20 धावा. 26 धावा आणि सज्जाद 10 चेंडू आणि 37 धावा करून नाबाद असे 2 खेळाडू. कौतुक कराल तेवढे कमी असणार आहे. मायबाप प्रेक्षक ह्या 2 खेळाडूचा कौतुक कराल तेवढं कमी असणार आहे. तर सामना संपतोय. 3 सामने संपलेत. 3 सामन्यामध्ये देखील सातत्यानं देखील ह्या सज्जादचं वर्चस्व आजच्या दिवसात चांगला राहिला आणि सज्जादनं देखील आपल्या नावाचा या कुवेत टेनिस क्रिकेटमध्ये देखील सातत्यानं डंका आपल्या नावावरती करून दाखवला.